बातमी आहे बारामतीमधून हर्षवर्धन सपकाळ हे आकाश मोरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज आकाश मोरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घेतलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ हे आकाश मोरे यांच्या घरी गेलेले आहेत। लक्ष दे मागे जरा अरे अरे आणि याच संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरेंच्या घरी पोहोचलेले आहेत, काय नेमकी चर्चा होतीये, काय अपडेट्स मिळतात? काल आपल्या सगळ्याला माहिती आहे, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरे यांच्या घरी आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते संवाद साधतायत। या ठिकाणी जे आहे त्या खरं तर त्यांचे वडील विजयराव मोरे हे देखील 1990 ते 1996 या दरम्यान विधान परिषदेवरती आमदार होते आणि खरं तर काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षापासूनचं हे विचाराचं कुटुंब असलेलं आकाश मोरे यांच्या घरी हर्षवर्धन सपकाळ पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतायत। इथल्या झाल्यानंतर इथं काँग्रेस कमिटीचं जे कार्यालय आहे गुणवडी चौकामध्ये, त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जातील आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। खरं तर कार्यकर्त्यांची भूमिका होती की ही निवडणूक लढली पाहिजे, काँग्रेसची ताकद बारामतीमध्ये म्हणावी अशी नाही। त्यांना देखील माहित होतं की खासगीत देखील त्यांचे काही कार्यकर्ते म्हणत होते की हे आम्ही निवडणूक कितपत जिंकू याबद्दल शंका आहे। असं जरी असलं तरी खरा क्लेम जो होता तो 2029चा होता आणि या निमित्तानं काँग्रेसला या ठिकाणी बारामती विधानसभामध्ये शिरकाव करायचा होता। 2029चा क्लेम कायम असणार असं आहे, असं जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। काल काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली आणि आज हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या आकाश मोरे यांचे जे उमेदवार होते त्यांनी काल माघार घेतली, त्यांच्या घरी पोहोचलेले, त्यांची कौटुंबिक भेट चालू आहे आणि ते झाल्यानंतर ते काँग्रेस कमिटीकडे जातील। एकंदरीत बारामतीत काँग्रेस वाढवायची का? खरं तरी त्याआधी देखील अनेक पक्षांनी जे आहे ते भाजप असेल, शिवसेना असेल यांनी बारामतीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला। आता काँग्रेस बारामती वाढते का, बारामतीमध्ये काँग्रेस वाढते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।